इन्व्हाइट केले तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला आपण साकडं घालूया की 4 दिवसीय स्पर्धा, या 4 दिवसीय स्पर्धेमध्ये कोणताही दुखापत होऊ नये ही स्पर्धा आहे. ही शिवसेना चषक की हा निर्विघ्नपणे पार पडू दे असं गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण गणरायाला मानवंदना देऊया. त्याचबरोबर आपण पाहतोय आपले सर्वांचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करत या स्पर्धेचा शुभारंभ केला तानाजी दादा टोकरे यांच्या शुभ हस्ते. मात्र या स्पर्धेचा कालच्या दिवसामध्ये मात्र शुभारंभ झाला, आजच्या दिवसामध्ये देखील शुभारंभ झालाय. पहिली मॅच, पहिली फाईट, पहिली लढत आपल्या समोर आली आहे. एकीकडे असणारे पायरमाल संघ तर दुसरीकडे असणारे कोल्हारी संघ. दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आणि तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेषतः आपण पाहतोय की या स्पर्धेचा एक नियम आहे, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी आपला अतिरिक्त 12th मान हा मंचावरतीच हवा आहे. आपला 12th मान आपला मंचावरतीच हवा आहे. सुंदर असं आयोजन आपण पाहतोय आंबिवलीकरांच्या वतीनं. पहिला दिवस काल देखील पाहिले आपण आंबिवली प्रीमियर लीग छान अशी पाहायला मिळाली आणि ते मात्र साकारण्यात आली आंबिवलीकरांच्या वतीने. आणि त्याच्यानंतर आजच्या पहिल्या दिवसाला सुरुवात होती. एकीकडे असणारे पायरमाल संघ नेरळ विभागामधून बिलॉंग करणारे हे दोन्ही संघ आपण पाहतोय आणि त्यांच्यासमोर मात्र कोलारे संघ. या दोन संघादरम्यान मोठी मॅच आपल्या समोर आली आहे. पंच आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये संदीप गायकवाड सर आहेत आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये उमेश सर आपण पाहतोय. दोन्ही पंचांना आपण देऊया शुभेच्छा. मान्यवरांना देखील आपण सहर्ष स्वागत करून घेऊन जाऊया शिवसेना चषकामध्ये. सलामीची जोडी रवाना झाली आहे. आपण पाहतोय कोलारे टीम कडून संभाजी आणि आकाश. स्ट्राईक एंडला संभाजी, नॉन स्ट्राईक एंडला आकाश. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय पायरमाल टीम कडून मात्र आलाय तो पहिला शेंडू घेऊन आला याची गोलंदाजी मार्क वरती. पहिला शेंडू आपण पाहतोय आघाडीचं पिबनचं पहिलं षटक आहे आणि त्याच्या समोर मात्र असणारे तो संभाजी. नॉन स्ट्राईक एंडला आकाश आपण पाहतोय. हे दोन आघाडीचे मोठे फलंदाज आपण पाहतोय कोलारा टीम कडून. पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा. पहिला शेंडू पहिली ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. पहिला शेंडू ऑन साईडला प्रहार तिथे झालं बिनलय. पहिला शेंडूवरती पहिला एक विकेट मिळानला पकडली जाती येईल आणि संपवलाय बॅट्समन संभाजीचा खेळ. पहिला शेंडू ऑन साईडला प्रहार तिथे झालं. पहिली विकेट पहिला हादरा टीम कोलारे संघाला मात्र 0 धाव संख्येवरती भेटला जातोय. पहिली मॅच आहे. खेळपट्टी थोडेसे दमट असतं कारण आपण पाहतोय चांगला गोलंदाजीचा पेशखाना दाखवत असताना पायरमाल टीम कडून आपण पाहतोय अजय गोलंदाजी मार्कवरती. हा देखील पंचांकडे लावल्या पिल पंच फिंगर अप करत असताना सांगितलंय अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. 1 मोर विकेट डाऊन. कोलारे टीमला लागला जातोय दुसरा झटका. येस नेक्स्ट मॅच असेल आंबिवली आणि त्याचबरोबरीने वंजारपाडा.
दोन्ही संघ मात्र उपस्थित असेल तर आपण आयोजकांनी संपर्क साधायचा आहे. यस, होम ग्राउंडवरती नेक्स्ट मॅच आंबिवली संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये वंजारपाडा पांडुदादाची वंजारपाडा टीम आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्टमध्ये. तर आले असतील तर आपण मधल्या ब्रेकमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. चार षटकांची मॅच आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये पाबरपेचं पहिलं षटक पहिल्या 2 चेंडूवरती 2 हदरे देत असताना कोलारा टीमला हा देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटवरती सहजरित्या चेंडू आला नाहीये. इथे मात्र इथे आला चेंडू निर्धाव. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर अद्यापर्यंत अजय या गोलंदाजाने एक प्रभावित गोलंदाजी केली आहे आणि पहिल्या 3 चेंडूवरती 2 विकेट जरी मिळवले असतील आणि त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू देखील फेकला. एक चांगलं इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अजय हा देखील अशालभूत नजरेने पाहत राहिला फलंदाज आपण पाहतोय. पंच देखील तेवढंच हुशार आपण पाहतोय. संदीप गायकवाड आणि त्याचबरोबर उमेश सर हे 2 पंच या स्पर्धेत लाभलेत. चौथा चेंडू देखील खेळपट्टीवरती निर्धाव फेकलाय. हा देखील टिका पोच असताना पंचांचा इशारा आलाय. यस, इट इज अ वाईट चेंडू. या साबांतरच्या स्वरूपामध्ये सिंगल ऍड होईल. श्री गणेशा खातं मात्र ओपन केलंय कोलारा टीमचं. 2 विकेट पडले आणि त्याच्यानंतर दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आकाश आणि निखिल या 2 फलंदाजांवरती. अभ्यंतर धाबेने धावफलकाचा आलेख आपल्याला पाहायला मिळतो 1 धावसंख्येवरती. हा देखील भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि ही ते देखील बीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अजय चांगलं चेंडू पाहायला मिळत आहे. 5ही चेंडू निर्धाव फेकलेत. एक वाईट बघायला पाहायला मिळाला आपल्याला. तर 5ही चेंडू मात्र निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय. हा देखील समोर बी शेप मध्ये लॉंगानला क्लिअर होईल का? क्षेत्ररक्षक पोहोचतील परंतु क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू चाललाय शेवटच्या चेंडूवरती पहिल्या ओव्हरचा आलाय तो चौकार. हा देखील समोर बी शेप मध्ये लॉंगानला क्लिअर होईल. टॉपर पे तो पहिलं षटक पाहायला मिळालं अजयचं. 4-5 चेंडू मात्र सुरेख फेकले होते. एक वाईट देखील आला होता. त्याच्यानंतर शेवटच्या पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती लागवलेला चौकार आपण पाहतोय निखिलच्या बॅटमधून. त्या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 2 बाद 5 अंकावरती कोलारे संघ. पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये आपल्या धावा खोऱ्याने वडायचं काम करायचं होतं फक्त. यस, आकाशसाठी मात्र सुवर्ण संधी आली. कुमार शेळके यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 500 भारतो शिकालाय. यस, आकाशला देखील आता मनोबल वाढवायचं काम करतायत पाठीराखे. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या वतीने. आकाश आपण पाहतोय आता आकाशाला गवसणी घालण्यासारखे फटके रोशन आलेत गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहायला मिळतो आपल्याला रोशन. पहिला गोलंदाज अजय एक भन्नाट वेगाने गोलंदाजी केली होती आणि त्याच्यानंतर आले रोशन गोलंदाजी मार्कवर. समोर आव्हान असेल ते आकाश. हा समोर चेंडू होता. पुढ्यातला चेंडू फेकलाय लॉंगनच्या डोक्यावरून ठोकलाय आकाशच्या बाट मधून. षटकार आणि कुमार शेळके यांच्या अकाउंट मधलं 500 रुपये मात्र कमी होताना आपल्याला पाहायला मिळतील. यस, पहिला चेंडूमध्ये ठोकला षटकार. रोशन गोलंदाजी मार्ग समोर आव्हान असेल ते आकाश. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं आणि त्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केले तर अजयने. तानाजी दादा देखील आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेत असताना या मॅचचा आनंद घेत असताना. हा देखील आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर टिट फॉर टॅट इटका जबाब पत्तर से ठोसा द्यायला सुरुवात केली पायरमाला संघाने. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी, हेच ज्वलंत उदाहरण देत असताना रोशन आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. हा देखील थोडासा मात्र धीम्यागतीचा चेंडू रंगाला खेळपट्टीवर राहतो. एक सिंगल भेगाने कंप्लीट केली. एक सिंगलच्या मदतीने
टीमची धावसंख्या साबून पोहोचेल ती तब्बल 12 अंकाप्रती. कधी कधी वर्चस्व सिद्ध करतायत फलंदाजी करणारे कोलारे संघ, कधी कधी वर्चस्व दाखवता येते गोलंदाजी करणारा पायरमळ संघ. दोन्ही संघांमध्ये महाकुंभमेळा आपला पाहायला मिळतो या मैदानावरती. संघर्षाची लढाई, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारी लढाई आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. शिवसेना चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा देखील पुढे येऊन डान्सिंग डाऊन एक कबरला चेंडू उडवला आहे. लॉंग आपला फिल्डर झाली आहे चुकी आणि सोडली आहे शेल. इथे लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक लेझी क्रिकेट, एक सोपी सिंपल शेल. मात्र आपण पाहू शकाल निखिलला मिळालेलं जीवदान आणि त्या जीवदानाचा फायदा 2 धावसंख्येवरती रूपांतर होत असताना 14 धाव फलकावरती निखिलला मिळाला जीवदान. आता त्या जीवदानाचा फायदा, असं म्हणतात ना की जखमेवरती मीठ आणि आगीत तेल ओकण्यासारखी आता फलंदाजी करावी लागेल. कारण की आपल्याला सोडलेला झेल आणि त्या झेलचं रूपांतर आता मोठमोठ्या फटक्यांमध्ये करावं लागेलच. आणि पुढे येऊन करायचा होता प्रयत्न, परंतु इथे स्ट्राईक स्वतःकडे घेण्यासाठी आकाश सॅक्रिफाईस करतायत विकेट. निखिलला मात्र आता यावं लागेल, परतीचा प्रवास करावा लागेल. हा देखील स्कूप करण्याचा प्रयत्न, यास चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. इथे देखील मिळतील त्या 4 धावा. आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने पाहायला मिळाले धावसंख्या सावून मात्र पोहोचेल ती 18 वरती. आकाशने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली का माझ्याकडे स्ट्राईक ठेवली याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये देत असताना आकाश पाहता आपण कोलारे टीम कडून षटक क्रमांक 2चा देखील खेळ समाप्त झाला आहे. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर 9.00च्या अस्किंग रेटने धावसंख्या 2 षटकांमध्ये उभारले कोलारे संघाने जाऊन 3 बाद 18 धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मयूर यांना आलेत. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावसंख्येवरती पोहोचलाय जाऊन कोलारे संघ. तर जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र आकाशला द्यावी लागेल आणि त्याच्यामधून एक षटकार देखील पाहायला मिळाला, एक चौकार देखील पाहायला मिळाली. 18 धावा फलकावरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये. कुठं चेंडू होता, पुलचा फटका खेचायचा होता, बॅट वरती प्रॉपर आला नाही. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली, दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. इथे डेंजर सोनकडे आणि आता काय घडलं मैदानामध्ये. आकाशच्या बॅट मधून फटकेबाजी येत होती, त्या आकाशला मात्र आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. विकेटचं पतन, विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन आपण पाहतोय रुपेश नॉन स्ट्राईक बंटी आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक रुपेश. हा देखील देखना फटका अक्षरशः बी शेप मध्ये कॅमेरामॅनला सलामी देणारला लॉंगॉन आणि लॉंगऑफच्या मधोमध ठोकलाय षटकार.
सेकंडला बंटी आपण पाहतोय 9 सेकंडला यस पंच डिसिजन नो चेंडू म्हणजे 9+6 अशा टोटल 7 धाव फलकावरती ऍड होतील. 7 धाव संख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 26 वरती. म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्रीट असं देखील म्हणूया. उघड्या डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील तडाका तडाका आणि तडाका पाहायला मिळतोय. बंटीच्या वाटमधून ठोकला एक टप्पा खेरी. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील त्या 4 धावा. चौकार. पुढचा चेंडू फ्रीट यस एक सूचना आली आयोजकांकडून. जर आपण पवेलियन मध्ये 9 खेळाडू बसवायचे आणि त्या 9 मधून जर एखादा संघ आतमध्ये जर गेला तर त्याला 2 धावसंख्येची पेनल्टी देखील असेल. अतिरिक्त जर कोणाला न विचारता मैदानामध्ये गेलात आपण तर आपल्याला 2 धावसंख्येची पेनल्टी देखील दिली जाईल. ह्याची सूचना आपण सर्व टीमने घ्या. हा देखील आपण पाहतोय चेंडू थोडासा स्ट्रक्चर चुकले होते आणि ही ते देखील आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल वेगाने कंप्लीट. मी बार तेच सांगतोय सर्वांनी कान आणि लक्ष देऊन ऐका. आपण पवेलियन मध्ये बसलात 9 खेळाडू. आपण आयोजकांना विचारल्याशिवाय कोणीही मैदानामध्ये जायचं नाहीये. जर एखादा खेळाडू मैदानामध्ये गेला तर त्याला पॅनलाइज करण्यात येईल टीमला. हे आपण नोंद घ्या. हा देखील चेंडू चांगला पाहायला मिळाला. ही सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. वेगाने बीट करत असताना धावसंख्या 31 धाव फलकावरती. हा देखील फक्त ड्राईव्ह करत असताना फक्त दिशा दिली चेंडूला. एक सिंगल वेगाने थोडंसं पंबल झालंय. लगेचच फेकी देखील केली आहे आणि लगेच तिथं 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 3 षटकांच्या चालू असताना आपण पाहतोय 33 धावा फलकावरती. यस शेवटचा चेंडू मात्र असेल 3रा षटकाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 33 धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा देखील वेगवान चेंडू. त्याच वेगाने चेंडूची बॅट देखील फिरवली. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. दुसरीच्या प्रयत्नाला फेकी देखील अचूक झाली आहे आणि संपवला आहे. बॅट्समनचा देखील आता खेळ अजून एक रनआउटच्या स्वरूपामध्ये टीम कोलारे संघाला लागणारा हा 5वा हादर आपला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालाय आणि षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धाव फलकाचा विचार आपण केला तर 34 धाव फलकावरती. 11 धावसंख्येचा स्किंग रेटने मात्र धावसंख्या उभारायचं काम केलंय ते कोलारे टीमने. शेवटचं आणि अंतिम षटक हाडामारीचं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी कोणता गोलंदाज मात्र असेल. गोलंदाजी मार्क वरती निखिल आपण पाहतोय. शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धाचं. हा देखील फटका फसला. 12 सकाळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन झालेत आणि पकडली जाते असेल आणि संपवलाय बॅट्समन बंटीचा खेळ. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. हा देखील फटका फसला. 12 सकाळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन झाले. हा देखील ऑन साइडला ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लोंगांडा फिल्टर तैनात आहेत. एकच सिंगल मात्र कंप्लीट होईल. वेल थ्रो आपण पाहतो रोशनच्या माध्यमातून. अचूक फेकी रस्त्याच्या बाउंड्रीला चिटकून होते उभे आणि स्ट्रिक्षकाच्या हातामध्ये फेकी देखील करतायत. एक चांगली वेल थ्रो आपल्याला पाहायला मिळत आहेत एक सिंगलच्या मदतीने. यस कोलारी टीमची सलामी
ओल्ड इज गोल्ड म्हणतात ना, तशी ही ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते. हे देखील वेगाने बेट करत असताना इथे देखील पंच सांगतायत की बॅटची लिनर एज घेतली आहे आणि पकडली जाती असेल. ही सलामीची जोडी असायची एकेकालची कोलारे टीमची आपण पाहतोय. आणि तो मात्र आता अनिल मैदानाच्या बाहेर, जयवंत मात्र बाद होत आहेत. अनिल आपण पाहतोय त्यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना कोलारे संघ आपण पाहतोय. एक चांगली बॅटिंग होती अनिल दादाची आणि जयवंत दादांची देखील आपण पाहतोय. आणि ते मात्र आता जयवंत दादा मैदानाच्या बाहेर येत असताना जवळजवळ पाहायला गेलं तर 8 विकेटचा पतन झालाय. 35 धाव फलकावरती लागल्यात. 3.3 षटूचा खेळ समाप्त झाला आहे आणि अवघ्या 35 धाव फलकावरती लागल्या जात आहे टीम कोल्हारे संघाच्या. देखील टॅप करायचा प्रयत्न, पंचांचा आउटसाइड ऑफ स्टंप. पंच संदीप गायकवाड सरवळून सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. आपण तरच्या स्वरूपामध्ये धाव ऍड होईल, धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 36 या धावसंख्येवरती. 36 धाव फलकावरती. शेवटच्या अंतिम काही चेंडू शिल्लक असतील पहिल्या पूर्वार्धाच्या आपण पाहतोय. लो चेंडू आपण पाहतोय अतिशय धीम्या गतीचा चेंडू पाहायला मिळाला. ही देखील विकेट सॅक्रिफाईस केली आहे आणि दादांनी स्वतःकडे ठेवली आहे स्ट्राईक. विश्वास घेतलाय आणि त्या विश्वासाला सार्थकी अशी बॅटिंग देखील करावी लागेल अनिल दादांना. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा दाखल होतील. दिनेश नवीन फलंदाज आपण पाहतोय. भारत देखील मैदानाच्या बाहेर आले. अनिल दादा आपण पाहतो स्ट्राईक एंडला उभे. हा देखील वेगवान बॅट फिरवली होती पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हा देखील आला चेंडू निर्धाव. या निर्धाव चेंडू संगतीने धाव फलक स्थिरावलाय ते अद्यापर्यंत 36 या धावसंख्येवरती. जर का रडार मध्ये चेंडू आला ना तर आपल्याला जरूर एक मोठा फटका पाहायला मिळाला अनिलांच्या बॅटमधून, कारण की जुने जाणते खेळाडू आहेत आणि त्यांच्या बॅटमधून फटकेबाजी देखील येईल अशी अपेक्षा शेवटच्या चेंडूवरती असेल. हा देखील वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडू बॅटने देखील फॉलो करत आहेत. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली. पहा रनिंग पहा पण अनिल दादांची फेकी देखील खराब झाली आहे आणि इथे काय खेळतंय मैदानामध्ये. 3 धावा पूर्ण झाले अनिल दादांच्या. 34साठी निघालेत परंतु 4थ्या धावसंख्येला बाद देखील व्हावं लागलंय आणि 3 धावसंख्येच्या मदतीने पहा जरी आम्ही भयानक जास्त झालं असेल तरी पण आम्ही मैदानामध्ये त्याच वेगाने धावू शकतो. याचं ज्वलंत उदाहरण 39 धाव फलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज असणारे ती पायरमाला संघाला विजयासाठी. यस नेक्स्ट मॅच वंजारपाडा आणि त्याचबरोबर आंबिवली दोन्ही संघाच्या करत आपण चला. मधला ब्रेक झालाय आपला, लगेच टॉस देखील केला जाईल. चला वंजारपाडा पांडुदादांचा संघ असेल आणि त्याचबरोबरीने आंबिवली दोन्ही संघ आपण चला लगेच टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यावं. येस कोलारे संघ आपण जो प्रॅक्टिस साठी बॉल दिला होता, आपला चेंडू दिला होता, तो आपण आयोजकांकडे सुपूर्द करा. यस जो आपण प्रॅक्टिस साठी चेंडू घेतला होता ना तो आपण चेंडू सुपूर्द करायचा आहे. चला नेक्स्ट मॅच आंबिवली आणि त्याचबरोबरीने वंजारपाडा
दोन्ही संघाचे खरं तर आपण टॉस साठी लगेचच टॉस बॉक्स मध्ये या. तर नेक्स्ट मॅच असेल बंजारपाडा त्याचबरोबरीने आंबिवली. तर मी ग्रुप ग्रामपंचायत मानगावचे माजी उपसरपंच दादा नेताजी दा येस येस आम्हाला दिसत नाही तो फोटो देखील थोडासा कूलर देखील आपण बाजूला काढा. तर नेताजी दादा टोकरे यांना विनंती असेल की आपण दोन संघांमध्ये टॉस देखील करायचा आहे. चला यस टॉस बॉक्स मध्ये झाला दादा आपण देखील. तर बंजारपाडा आणि त्याचबरोबरीने आंबिवली या दोन संघादरम्यान यस नेताजी दादा टोकरे यांचा शुभ हस्ते मात्र इथे टॉस केला जातोय दोन संघांदरम्यान. आंबिवली आणि त्याचबरोबरीने वंजारपाडा या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. यस वंजारपाडा टीमने टॉस जिंकला आणि प्रथम डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा. तर नेक्स्ट मॅच ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आंबिवली संघ बॅटिंग करत असताना. तर दादा देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. चला लगेच बॅट्समॅन देखील सलामीची जोडी रवाना झाली रोशन आणि त्याचबरोबरीने तर चला पायरमान संघाचा 12वा खेळाडू इथे उपस्थिती केला आहे त्याचं देखील आपण सहर्ष करू स्वागत. रोशन आणि करण ही सलामीची जोडी रवाना झाली आहे. पायरमान संघाकडून येणारे 24 चेंडू 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती पावरप्लेचं पहिलं षटक पिभंच पहिलं षटक गुणाला आहे कोलारे टीम कडून. पावरप्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय पहिला चेंडूवरती वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. एस पंचाचा इशारा आलाय आउटसाइड लेग स्टिक वाईट चेंडूचा इशारा पायंचांकडून पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या श्री गणेशा करताना पाहायला मिळते. पायरमान संघाच्या करणा स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईक एंडला रोशन आपण पाहतोय. स्ट्राईक एंड करण नॉन स्ट्राईक एंडला रोशन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती बंटी गोलंदाजी मार्कवर पहिला क्रमांकाचं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या चेंडूवरती थोडीशी खराब सुरुवात करत असताना आपण पाहतोय कोरलारे संघ. येस मी अजून पण सांगतोय पायरमाल संघाला की आपला 9चा स्क्वॉड आहे ना तोच फक्त पवेलियन मध्ये बसवा अन्यथा आयोजकांकडून आपल्याला पाण्याला सामोरं जावं लागेल. कारण की शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये आपण कोणताही गालबोट न लागता आपण सहकार्य करायचं आयोजकांना. विनंती आहे सर्व टीम्सला सर्व संघांना विनंती करतोय मी. पहिल्या शेड्यूलला वाटलं असं तुम्ही मंचावरती या आणि मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. नाही नाही दादा सर्वांना नियम सारखे आहेत. क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो आणि त्या स्पर्धेचा नियम महत्वाचे असतात. हा देखील फटका आता फसला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले झेलची नामी संधी उपलब्ध झाली होती आणि झेल देखील स्वीकारला आहे आणि बॅट्समन आता करण हा सुदरी पाठ महत्वाचे असतात. क्षेत्ररक्षक पोहोचले नवीन बॅट्समन आपण पाहतो वनडाऊनच्या पोझिशनला संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती आली वाईट शेक सिंगल आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय
विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. तर मान्यश्री संदेश हजारे साहेबांचं इथं शुभागमन झालंय. त्यांचं देखील या शिवसेना चषकामध्ये आंबिवलीकरांच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष मनपूर्वक सहर्षमय स्वागत देखील आपण करू. साहेबांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. आणि असं नसतं वा डबिन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संदेश गेलाय आणि संदेश हजारे साहेब देखील आपण पाहतोय मंचावरती. असं नसं झाले त्यांचं देखील आपण करूया स्वागत. हॅलो 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 डबिन बॅट्समन आपण पाहतो. संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालेत. टीमची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला. जाऊन पोहोचली ती 9 या अंकावरती. 9 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात करायची होती दमदार. ती सुरुवात देखील कोलारे संघाने चांगली केली होती आणि त्याच्यानंतर पाहायला मिळते 10 धाव फलकावरती. यस यस एक वाईट ॲड करायचं आहे. पहिल्या चेंडूवरती वाईट आला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे. यस सर बरोबर. 10 धाव फलकावरती. आणि की लाऊडल्या पिलपंचांकडे पाहायला मिळते आहे. परंतु चेंडू थांबलाय. परंतु शेवटच्या क्षणाला अडवण्यात यश देखील मिळालंय. इथे 2 पूर्ण केलेत. वेगाने तिसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि इथे नाही म्हणता 3 धावा देखील पूर्ण देखील होत आहेत. 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचली आहे ती तब्बल षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर 13 धावा फलकावरती. ओव्हर क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार आपण केला तर 13 धावा धावफलकावरती 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या 13 धावा.
तत्पूर्वी आपण एक थोडा सत्कार समारंभाकडे जाऊया. तर आपण पाहतोय इथे मांडण्यावर उपस्थित आहे संदेश दादा हजारे यांचा मध्ये इथे या स्पर्धेच्या वतीने शुभ सन्मान केला जाईल. तर मान्य श्री आपण पाहतोय ज्येष्ठ उद्योजक आपण पाहतोय नेताजी दादा टोकरे यांच्या शुभाशयामध्ये संदेश दादा हजारे यांचा शुभ सन्मान केला जाईल. तर नेताजी दादा टोकरे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मात्र इथं सन्मान करायचा आहे संदेश दादा हजारे यांचा. इथं देखील कबरला चेंडू उडवला आहे डिपेक्स्टा कबरला क्षेत्रशक ताईनाथ आहेत आणि आपण पाहतो एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगला फेकी देखील पाहायला मिळते. आपण पाहतोय मंचावरती नेताजी दादा टोकरे यांच्या शुभ हस्ते संदेश दादा हजारे यांचा शुभ सन्मान केला जातोय. तर कॅमेरामॅनला देखील विनंती असेल आपण देखील मंचावरचं छायाचित्र कव्हर करायचे. इथे शुभ हस्ते मात्र सन्मान केला जातोय. माहेची शाल सौंदर्याचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान क्षण देऊन संदेश दादा हजारे यांना मात्र या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केले जाते. तर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील असं नसतं बा या स्पर्धेचा आनंद घ्या. पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे 14 धाबा फलकावरती. वेगवान चेंडू आपला पाहायला मिळाला गोलंदाज संभाजीकडून पाहायला मिळालं आपल्याला निर्धाव चेंडू सांगत होते. चेंज ऑफ पेस गतीने बीट करायचं होतं बॅट्समन आपण पाहतोय संदेशला. पुढे येऊन डान्सिंग डावूनने कबरच्या डोक्यावरून उडला आहे. डिपेक्स्टा कबरला क्षेत्रशक ताईनाथ आहेत. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे आणि दुसरी धावसंख्या देखील वेगाने पूर्ण करतायत. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचली आहे ती तब्बल 16 अंकावरती. 16 धाबा फलकावरती लागल्या जात आहेत. ओव्हर क्रमांक 2 15 चेंडू आणि विजयासाठी 24 धावसंख्येची अजूनही गरज आहे. ती पायरमाल संघाला विजयासाठी जिथपर्यंत रोशन मैदानामध्ये असेल ना तिथपर्यंत अशा पल्लवी देखील असतील पायरमाल संघाच्या. त्याच्या पेस कट करायचा होता कट केलाय दिशा दिली आहे फक्त चेंडूला. पॉइंट मधून चेंडू चाललाय बॅकवर्ड मध्ये आणि इथे मात्र एक सिंगलचं डबल मध्ये रूपांतर. 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या पुनश्च बदलली जाते. सावून मात्र पोहोचेल ती तब्बल 18 वरती. 18 धाबा फलकावरती पाहतोय आपण ही स्पर्धा पूर्ण घर बसल्या प्रेक्षकांसाठी मात्र उपलब्ध करून दिली आहे ती KTC लाईव्ह इव्हेंट. आपण पाहतोय जे सर्व अजिंक्य पवार कॅमेरामॅन प्रवीण आपण पाहतोय. यस इथे देखील कबर मधून चेंडू उडवलाय लॉंग ऑफ फिल्डर ताईनाथ आहेत. अनिलदा आपण पाहतो एक सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. जसं फंबल होते ना लगेच दुसरीचा प्रयत्न करतायत पायरमाल संघ. इथे एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुनश्च वाढली जाईल जाऊन पोहोचते 19 वरती. आता 13 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. हे समीकरण सोपं देखील नाही आणि तेवढं कठीण देखील नाही आहे. परंतु गोलंदाजाने करिश्मा करावा लागेल. फलंदाजाने मोठमोठे फटके मारावे लागतील. मजा तेव्हाच येते प्रेक्षकांना ज्यावेळेस मैदानामध्ये एक चुरशीची लढत निर्माण होते त्यावेळेस प्रेक्षकांना देखील मजा येते मॅच बघण्यासाठी. इथे देखील पटका दर्जेदार हॉस्पिटलला सलामी देणारा ठोकलाय रोशनच्या बॅट मधून आकाशाला गबस निघालणारा आलाय षटकार. त्यावेळेस प्रेक्षकांना देखील मजा येते मॅच बघण्यासाठी. हॉस्पिटलला सलामी देणारा षटकार पाहायला मिळाला. शेवटच्या दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती ठोकला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचेल ती 25 वरती. आता 12 चेंडू आणि विजयासाठी पायरमाल संघाला 15 धावसंख्येची गरज. चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम पायरमाल संघाला.
आपण पाहतो स्ट्राईक एंडला बॅट्समन संदेश आहे, नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहायला मिळतो आपल्याला. भरत गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेत आणि त्यांच्याकडून चांगली गोलंदाजी देखील आता होईल. आपली अपेक्षा देखील कोलारी संघ पाहतोय. 12 चेंडू 15 धावसंख्या डिपेंड करायची आहे, परंतु समोर आपण पाहतोय संदेश आहेत, नॉन स्ट्राईक एंडला रोशन. मी म्हटलं होतं मगाशीच की जिथपर्यंत रोशन मैदानामध्ये असतील ना तिथपर्यंत अशा पल्लवीत असतील त्या पायरमा संघाच्या पायाला मिळतात आपल्याला. 4 चेंडूमध्ये त्यांनी 2 षटकार देखील लगावलेत, एक चौकार देखील. टोटल 4 चेंडूमध्ये 16 धावसंख्येवरती खेळ करत असताना पंचांचा इशारा येते. इट इज अ वाईड चेंडू. अवंतरच्या स्वरूपामध्ये धाव मात्र ॲड होते. अवंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 26 वरती. आता 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. पुढे येऊन डान्सिंग डाऊनने व्ही शेपमध्ये हे ते मात्र एक टप्पा केरी. चेंडू चाललाय, कॅमेरामॅनला सलामी देणारा एक टप्पा केरी चालाय सावकार. हॅलो आणि 14 पुढे येऊन डान्सिंग डाऊनने विषेक मध्ये सावकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे तब्बल 30. या धावसंख्येवरती आता 11 चेंडू आणि विजयासाठी पाहायला मिळत आहे त्या अवघ्या 10 धावसंख्येची गरज आहे. हे समीकरण देखील आता कठीण करायचं काम करावं लागेल गोलंदाज कोलारी टीमच्या, कारण इथून जर आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर संघर्ष आपला करावाच लागेल. पुढे येऊन डान्सिंग डाऊनने पुनश्च एकदा लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू होता संदेशकडून, पण तो रोशन याने थांबवलाय. एक सिंगल कंप्लीट सिग्नलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 31 या धावसंख्येवरती. 31 धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. लो स्कोर मॅच होते असं वाटलं होतं, टफ फाईट आपल्याला पाहायला मिळेल, परंतु फुलटॉस चेंडू होता. इथे प्रॉपर कनेक्ट झाला नाही आहे, परंतु एक सिंगल रोखू देखील शकत नाही. एक सिंगलच्या मदतीने पुनश्च धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 32 वरती. अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे, काही उर्वरित काही चेंडूंमध्ये. 9 चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. 40 धावसंख्येचं मापक असं आव्हान होतं आणि ते आव्हान पार करत असताना इथे देखील बॅटची लिडिंग एज पंच सांगतायत की फिंगर अप करत असताना पण विकेट क्रमांक 2 संदेश हा सुधारी फाट. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालेत. सचिन आपण पाहतोय. 8 चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. इथे देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पाटकटच्या स्वरूपामध्ये आलेले एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 33 वरती. आता 7 चेंडू आणि विजयासाठी 7 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 7-7चं समीकरण आपण पाहतोय. हा देखील वेगवान होता, स्लॉट मध्ये फेकला, बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये हात ठोकलाय. रोशनच्या बॅट मधून लॉंगनच्या डोक्यावरून तडाखा षटकार. हा देखील वेगवान होता, स्लॉट मध्ये फेकला, बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये हात ठोक. या षटकाराला आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 39 वरती, म्हणजे बरोबरी साधली आहे. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 1 धावसंख्येची गरज असेल ती पायरमान संघाला विजयासाठी. नेक्स्ट मॅच
वंजारपाडा पांडुदादाची याच्या नेतृत्वाखाली खेळत असताना वंजारपाडा संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. एकीकडे होम ग्राउंडवरती खेळताना पाहायला मिळेल आपल्याला आंबिवली संघ. हा देखील थोडंसं बीट करत असताना सचिनांना आला चेंडू निर्धाव आणि आता 5 चेंडू 1ची गरज आहे. इथून आज धाव संख्या देखील डिपेंड केली जाईल. परंतु या स्पर्धेचं एक महत्त्वाचा वैशिष्ट्य राहिलं आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी सेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. टॅप केलेला चेंडू पॉईंट शॉट डोक्यावरून कटवला आहे. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. इथे आलाय विजयी चौकार आणि इथे मात्र संघ विजय झाला आहे तो पायरमळ संघ. परंतु कोलारे संघाचं आपण कौतुक जरूर करूया आणि अभिनंदन. पायरमळ संघ